नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. आज दिनांक 26 मार्च 2026 रोजी माळवंडी प्रकरण. वामन यंगड मृत्यूवरून खळबळ खून असल्याचा आरोप. धडकी मोर्चाचा इशारा. बुलढाणा तालुका माळवंडी येथील वामन काशीराम यंगड यांच्या मृत्यू प्रकरणावरून वातावरण तापले असून हा मृत्यू खून असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. मार्च 19 रोजी संदीप कड व इतरांनी त्यांना घरून नेऊन सायंकाळी मृत अवस्थेत परत आणल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यंगड यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा व डोक्यावर गंभीर जखम असल्याचे सांगण्यात आले असून मृतावस्थेत आणताना कपडेही बदललेले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बुलढाणा शासकीय रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान आरोपींवर अद्याप गुन्हा दाखल न केल्याने पोलीस प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप होत आहे. तसेच पोस्टमार्टम अहवालात जखमांचा उल्लेख नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास रायपूर पोलीस स्टेशनवर धडकी मोर्चा काढण्याचा इशारा सुषमा यंगड व इतरांनी दिला आहे. काय झालं सांगा. घटनाक्रम 4 वाजता संदीप कड आणि श्रीराम सकाराम चव्हाण आणि विजय श्रीराम नाटेकर हे माझ्या घरी आले. 4 वाजता व माझ्या पतीला घरातून आवाज देऊन गाडीवर बसून घेऊन गेले आणि संध्याकाळी 7 वाजता माझ्या पतीला जीव मारून टाकून माझ्या दारात आणून टाकले. पुढे काय केलं? पुढे मी त्यांनी गाडीवर आणल्यावर मी त्यांना ओळखलेच नाही की ते माझे पती म्हणून. त्यांचे कपडे बदललेले होते आणि दुसरे कपडे घातलेले होते. ते कपडे पाहून मी अतिशय घाबरले आणि घाबरून असं जीव घाबरला माझा की जसं काय झालं बेशुद्ध अवस्थेत असं वाटलं की रक्तानं भरलेले होते. मी घाबरून गेले होते. ते पाहून सगळी अवस्था पायानं खरचटत माझ्या दारात आणून टाकलं. मी ओळखू शकले नव्हते की ते आमच्या घरचे म्हणून. त्यांचे कपडे बदलून त्यांनी घरी आणून टाकलं. दवाखान्यात नेल्यावरही त्या डॉक्टरांनी प्रेत असं घोषित केलं, मेलेले म्हणून मृत घोषित केलं. आणि मग बुलढाण्यामध्ये पीएमचा अहवाल असा होता की ते पागल होते आणि स्वतःवर वार करून घेतले असा अहवाल होता. अटक आला असा पीएम मध्ये असं सांगितलं की अटक आले, डोक्याला मार लागलेला आहे, पाय असे खरचटत आणलेले, रक्ताने कपडे भरलेले होते, मेंदूला मार होता, मागून कानातून रक्त वाहत होतं. पोलिसांनी कोणतीच प्रतिक्रिया केली नाही, काहीच नाही. आरोपी खुल्या गावात फिरायले. आज 6वा दिवस पण कोणतीच कार्यवाही केली नाही, कोणत्याच पोलिसांनी केली नाही. पीएम साठी जबरदस्ती आम्हाला पोलिसांनी केलं, तयार केला, दबाव तयार केला. म्हणून आम्ही घाई पीएम त्यांनीच तयार केलं, घरी आले. पीएम रिपोर्टही बदललेला आहे आणि डॉक्टरने पैसे खाऊन सगळे हे बदललेलं आहे. पीएम रिपोर्ट पंचनामाही करण्यात नाही आला. दाबण्यात आलेली सगळे रिपोर्ट दाबले. मातंग समाजावर अन्याय झालेला. मातंग समाजावर खूप अन्याय. आम्हाला न्याय पाहिजे. अगोदर वामन यंगड यांना यातला जो मुख्य आरोपी आहे संदीप कड याच्या कुत्र्यानं चावा घेतला होता. तेव्हापासून वामन यंगड आणि संदीप कड याचं वैर होतं. 6 महिन्याच्या कालावधीनंतर गुढीपाडव्याच्या दिवशी संदीप कड आणि एक चव्हाण नावाचा व्यक्ती आणि त्याच्यासोबत आणखीन एक नाटेकर असे 3 जण वामन यंगड यांना घ्यायसाठी आले. त्यांना घेऊन गेल्यानंतर जवळपास 4 वाजता घेऊन गेले आणि 7 वाजेच्या दरम्यान मृत अवस्थेमध्ये वामन यंगड यांना त्यांच्या घरी सोडवलं. जेव्हा सोडवलं तेव्हा वामन यंगड यांच्या डोक्यावर मार लागलेला होता, पाठीवर मारहाणीच्या खुणा होत्या, बोटाची नख या प्रकारे सोलपटलेली होती, पायाचेही साल निघालेले होते आणि प्रोव्हिजनल मेडिकल रिपोर्टमध्ये या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. प्रोव्हिजनल मेडिकल रिपोर्टमध्ये ह्या गोष्टी आल्यानंतर त्यांना मारहाण झालेली आहे. त्यांच्या डोक्यावर पाठीमागच्या साईडनं शस्त्रानं मारलेलं आहे. रक्तबंबाळ झाल्यानंतर त्यांचे कपडे बदलण्यात आले, त्यांना पाण्यानं धुवून काढण्यात आलं
आणि नंतर त्यांचं शरीर घेऊन त्यांना त्यांच्या घरी मृत अवस्थेमध्ये सोडण्यात आलं. ह्या सर्व गोष्टी समोर आल्यानंतरही रायपूर पोलीस स्टेशननं किंवा पोलीस प्रशासनानं यामध्ये आरोपींना काही वेळासाठी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलं. यावरून असा संशय निर्माण होतो की पोलिसांनी आरोपींसोबत संगनमत करून त्यांना वाचवायसाठी, या गुन्ह्यातून त्यांना सोडण्यासाठी, त्यांचा बचाव होण्यासाठी त्यांना मदत पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात येते. आज आम्ही सर्वांनी पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अमोल गायकवाड यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये डॉक्टरांकडून क्युरी रिपोर्ट मागवून त्यामध्ये त्यांना ज्या मारहाणीच्या जखमा आहेत त्या जखमांमुळे, मारहाणीमुळे त्यांना हार्ट अटॅक आला आणि आणखी काय प्रकार घडला या बाबतीत चौकशी करून 2 दिवसामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो. डॉक्टरांनी जो प्राथमिक अहवाल दिला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो, डॉक्टरांनी प्रोव्हिजनल जो रिपोर्ट दिलेला आहे त्यामध्ये सरळ 7 ते 8 ठिकाणी मारहाण त्यांना झालेली आहे असं स्पष्ट त्याच्यामध्ये येतं. पण जो रिपोर्ट महत्वाचा आहे की हार्ट अटॅकमुळं कॉज ऑफ डेथ जी आहे ते हार्ट अटॅक दाखवलेली आहे. तर या रिपोर्टवरही संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामधला जो आरोपी आहे संदीप कड हा क्रिमिनल स्वभावाचा आहे, त्यातच तो गर्भश्रीमंत आहे. आता सध्या कोणाचाही विश्वास प्रशासनावर राहिलेला नाहीये. मेडिकल रिपोर्ट बदलण्यात आला असा स्पष्ट आरोप आमचा आहे. त्यामुळे डॉक्टरवरही कारवाई व्हावी आणि पोलीस जे कपडे बदललेत, आम्ही म्हणतोय कमीत कमी पोलिसांनी ते कपडे जप्त करायचे. ज्या गाडीवर वामन यंगड यांना घेऊन गेले ती गाडी जप्त करायची, पंचनामा व्यवस्थित करायचा. रक्त सांडलेलं आहे, त्यांचे मांस, सोलपटलेल्या पायाचं मांस कुठं जर हस्तगत होत असेल तर ते हस्तगत करून ते मेडिकलसाठी पाठवायचंय. पण पोलीस मात्र पुरावा नष्ट